मुंबई ते गोवा 540 किलोमीटर अंतर आहे. मुंबईहून सकाळी 8:30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोव्याहून सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल? लक्ष द्या. इथं मुंबई आहे, इथं आहे गोवा. मुंबईतून गाडी निघाली, किती वाजता निघाली? सकाळी 8:30 वाजता. सकाळी 8:30 वाजता. तिचा ताशी वेग किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास, बरोबर. आणि त्याच वेळी गोव्याकडून मुंबईकडे गाडी निघाली, बरोबर ना. त्याच वेळी म्हणजे किती वाजता? सकाळी 8:30 वाजता. आणि गोव्यातून निघालेल्या गाडीचा मात्र ताशी वेग किती आहे? ताशी वेग आहे 75 किलोमीटर. तर ह्या गाडीची आणि ह्या गाडीची मध्ये कुठेतरी काय होणार? भेट होणार. तर ती भेट किती वाजता होईल असं विचारलं. तर अशा एक्झाम्पल मध्ये काय करायचं बघा. दोन्ही गाड्या एकमेकींकडे निघाल्यात. मुंबईची गाडी गोव्याकडे निघाली आणि गोव्याची गाडी मुंबईकडे निघाली. त्यावेळेस काय करायचं? दोन्हींच्या ताशी वेगांची बेरीज करायची. 60 अधिक 75 बरोबर किती झालं? 135. आणि काय करायचं? एकूण अंतर जे दिलंय किती आहे? मुंबई ते गोवा एकूण अंतर किती दिलंय? 540 ला 135 ने भागायचं. डायरेक्ट मोठ्या संख्येने भागता येत नसेल, लहान संख्येने भागा. 5 दुने 10. आता 5 ने भागायचं का ठरवलं? याच्या एकक स्थानी किती? 5 आहे. इथे एकक स्थानी किती? 0. तर दोन्ही संख्यांना 5 ने भाग जातो. 5 दुने 10. 13तून 10 गेलं किती राहिलं? 3. 3 वरती घेतलं 5 किती झालं? 35. 5 7 35. परत 5 1 5. 5तून 5 गेलं 0. वरनं आलं 4. 4 ला भाग जाणार नाही, भाग दिला शून्याचा. परत वरनं आलं 0. 4 वरती 0 किती झालं? 40. 5 8 40. आता 27चा पाडा माझा डायरेक्ट पाठ आहे. 27 1 27. 27 चोक 108. तर 4 तासानंतर भेट होईल. किती तासानंतर? 4 तासानंतर. बघा, दोन्ही गाड्यांची भेट किती वाजता होईल? तर निघालेल्या वेळेपासून 4 तासानंतर. मग दोन्ही गाड्या किती वाजता निघाल्यात? 8:30. 8:30च्या पुढे 4 तास मोजायचे. 9:30 10:30 11:30 12:30. दुपारी 12:30 वाजता. पर्याय क्रमांक 1. समजलं? चला पुढचं एक्झाम्पल बघू. आता लक्ष द्या, प्रश्न वाचून घ्या. मुंबई ते अमरावती 750 किमी अंतर आहे. एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 किलोमीटर आणि ताशी 70 किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील? परस्पर विरुद्ध दिशेने म्हणजे इकडे मुंबई आहे, इकडे अमरावती आहे. परस्पर विरुद्ध दिशेने म्हणजे मुंबईतून अमरावतीला एक गाडी निघाली, त्याच वेळी अमरावतीतून मुंबईकडे एक गाडी निघाली. सकाळी 6 वाजता गाड्या निघाल्या, बरोबर. 6 वाजता. यांचे ताशी वेग किती अनुक्रमे दिलेत? मुंबईहून निघालेली गाडी ताशी 55 किमीच्या वेगाने चालली आणि अमरावतीहून निघालेली गाडी ताशी 70 किमीच्या वेगाने चाललेली आहे. मुंबई ते अमरावती एकूण अंतर किती आहे? 750. तर एकूण अंतर जे आहे त्याला कशाने भागायचं? दोन्ही गाड्यांच्या वेगांची बेरीज करायची. दोन्ही गाड्यांचा वेग 55 अधिक 70. 750 भागिले 55 आणि 70 किती झालं? 125, बरोबर. 25 न भाग जाईल. 25 5 125. 25 3 75. शून्याला 0. 5 1 5 5 1 30. निघाल्यापासून दोन्ही गाड्यांची 6 तासानंतर भेट होईल. गाड्या किती वाजता निघाल्यात? सकाळी 6 वाजता. 6 नंतर 6 तास मोजा. 6 आणि 6 किती झालं? 12. म्हणजे दुपारी 12 वाजता दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. पर्याय क्रमांक 4. समजतंय का? जायचं पुढं. लक्ष द्या.
बघा, मुंबई ते बेळगाव हे 590 किलोमीटर अंतर आहे. एकाच वेळी 7 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या एसटी गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 48 किमी व ताशी 70 किमी आहे. त्या दोघींच्या भेटीच्या वेळी बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल? प्रश्न लक्षात आलाय? हे बघा, इथं मुंबई, इथं बेळगाव. दोन्ही इथून मुंबईकडून गाडी निघाली बेळगावकडे, बेळगावहून गाडी निघाली मुंबईकडे एकाच वेळी. बरोबर. किती वाजता? सकाळी 7 वाजता. सकाळी 7 वाजता. आता वेग लिहायचा. मुंबईहून निघालेल्या गाडीचा वेग किती? 48 किलोमीटर. ताशी वेग किती? 48 किलोमीटर. आणि बेळगावहून निघालेल्या गाडीचा वेग किती? 70 किलोमीटर. बरोबर. आता मला सांगा, अगोदर काय करायचं? ह्या गाड्या किती वाजता भेटणार हे काढायचं. एकमेकींना भेटणार किती वाजता हे कसं काढायचं? एकूण अंतर किती? 590 भागिले काय करणार? 48 अधिक 70, दोन्ही गाड्यांच्या वेगांची बेरीज. 590 भागिले या दोघांची बेरीज किती होईल? 40 आणि 70 110 आणि वरचे 8 किती झाले? 118. बरोबर. भाग कशाने जाईल? डायरेक्ट 118 पण जातोय. 118 1 118, 100 5 500 आणि 18 5 90, म्हणजे 118 5 590. म्हणजे निघाल्यापासून दोन्ही गाड्या निघाल्यापासून 5 तासानंतर एकमेकांना भेटतील. बरोबर. आता लक्षात घ्या, निघालेत किती वाजता? 7 वाजता. एकमेकांना भेटणार किती वाजता? 12 वाजता. परंतु आपल्याला एकमेकांना भेटणार किती वाजता हे नाही विचारलं. त्यांनी काय विचारले? ज्यावेळेस एकमेकांना भेटलेले असतील त्यावेळेस बेळगावहून मुंबईकडे निघालेल्या गाडीनं किती अंतर कापले असेल. आता बेळगावहून मुंबईकडे निघालेली गाडी जी आहे तिनं किती, ज्यावेळेस दोन्ही गाड्या एकमेकांना भेटलात त्यावेळेस बेळगावहून निघालेल्या गाडीने पण किती तास प्रवास केला? 5 तास. मुंबईहून निघालेल्या गाडीनं पण किती तास प्रवास केला? 5 तास. मग बेळगावहून निघालेल्या गाडीनं 70च्या वेगाने, ताशी 70 या वेगाने 5 तास प्रवास केला. म्हणजे किती अंतर झालं? एका तासाला 70 किलोमीटर. या पद्धतीने 5 तास प्रवास केला. 7 5 35, त्याच्यावरती 1 0. म्हणजे ज्यावेळेस दोन्ही गाड्यांची भेट झाली त्यावेळेस बेळगावहून मुंबईकडे निघालेली गाडी जी आहे तिने किती प्रवास केला? 350 किलोमीटर. आणि जर असं विचारलं असतं की मुंबईहून बेळगावकडे निघालेल्या गाडीनं किती तास प्रवास केला, तर कसं काढलं असतं? 48 गुणिले 5 केलं असतं. 45 0 हात चाले 4, 5 20 आणि 4 किती झालं? 240. बरोबर आहे. आणि दोन्हींची बेरीज करून बघा 590 येते का नाही? 350 आणि 240 किती येते? 590. म्हणजे दोन्ही गाड्या ज्यावेळेस एकमेकांना भेटणार त्यावेळेस मुंबईकडून बेळगावला निघालेल्या गाडीनं 240 किलोमीटर प्रवास केला आणि बेळगावहून मुंबईकडे निघालेल्या गाडीनं 350 किलोमीटर प्रवास केला. कसं सोडवायचं आलं लक्षात? समजलं 100%? जायचं पुढं. चला बघा, मुंबई ते औरंगाबाद हे अंतर 450 किलोमीटर असल्यास एकाच वेळी सुटलेल्या 2 बस गाड्या, परंतु कशा सुटल्यात? परस्पर विरुद्ध दिशेने, अनुक्रमे ताशी 58 किलोमीटर व 42 किलोमीटर वेगाने निघाल्यास एकमेकींच्या भेटीच्या वेळी मुंबईहून सुटलेल्या गाडीने किती अंतर कापले असेल? बरोबर. एकमेकींच्या भेटीच्या वेळी. आता इतर घेऊ मुंबई, दुसरं गाव कोणतं आहे? औरंगाबाद. इथून गाडी निघाली बरोबर सकाळी, इकडून औरंगाबादवरून पण मुंबईकडे गाडी निघाली बरोबर, एकाच वेळी निघाली. समजा सकाळी 7 वाजता निघाली, सकाळी 7 वाजता निघाली. आता मुंबईहून निघालेल्या गाडीचा वेग किती आहे? 58 बरोबर. औरंगाबादवरून निघालेल्या गाडीचा ताशी वेग किती आहे? 42 बरोबर. आणि दोन्ही शहरांमधलं अंतर किती आहे? 450. काय करणार? अगोदर दोन्ही गाड्यांचा किती तास प्रवास झाला हे काढणार तुम्ही. ज्यावेळेस दोन्ही गाड्या एकमेकांना भेटणार तो टाइम काढायचा. 450
भागिले दोन्ही गाड्यांचा वेग करायचा 58 अधिक 42 450 58 आणि 42 किती झालं 100 शून्याला शून्य कट 45/10 म्हणजेच किती आलं 4.5 4.5 म्हणजेच किती 4.5 4.5 तासानंतर गाड्या एकमेकांना भेटणार निघाल्यापासून 4.5 तासाने परंतु आपल्याला काय काढायचंय भेटीच्या वेळी मुंबईहून सुटलेल्या गाडीने म्हणजे मुंबईहून जी औरंगाबादकडे गाडी निघालेली आहे त्या गाडीनं किती अंतर कापले असेल आता मला सांगा दोन्ही गाड्यांचा प्रवास किती तास झालाय 4.5 तास झालाय ज्यावेळेस भेटलेत त्यावेळेस मुंबईहून निघालेल्या गाडीचा पण प्रवास 4.5 तास आहे आणि औरंगाबादहून निघालेल्या गाडीचा पण प्रवास 4.5 तास आहे मग मुंबईहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले हे जर काढायचं असेल तर मुंबईहून निघालेल्या गाडीचा वेग किती 58 किलोमीटर प्रति तास एका तासाला 58 किलोमीटर किती तास प्रवास केला 4.5 तास कसं काढणार 58 गुणिले 4 करा अधिक 58च्या निम्म करा 58चे 4.5 पट करायचे 58ची काय करायचे 4.5 पट करायचे अगोदर काय करा 58ची 4 पट करा अधिक 58चे अर्धा पट करा हां 58चे 4 पट कशी करणार पट करा 50 चोक 200 आणि 8 चोक 32 किती झालं 232 आणि 58चे अर्धा पट म्हणजेच किती 58च्या निम्म किती 29 यांची बेरीज करा 9 आणि 2 11 1 हातच्याला 1 3 आणि 3 6 261 किलोमीटर रनिंग झालेली असणार आहे कोणत्या गाडीची मुंबईहून औरंगाबादला निघालेल्या गाडीची पर्याय क्रमांक समजलंय का नाही जायचं पुढं आता लक्ष द्या मुंबई ते जळगाव हे 600 किलोमीटरचे अंतर कापण्यास 2 मोटार गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्या मुंबईहून 1 तास अगोदर सुटलेल्या गाडीचा वेग 50 किलोमीटर जळगावहून सुटलेल्या गाडीचा ताशी वेग 60 किलोमीटर आहे परस्परांना भेटण्याच्या वेळी मुंबईहून सुटलेल्या गाडीने किती अंतर कापले असेल ज्यावेळेस दोन्ही गाड्या एकमेकांना भेटणार त्यावेळेस मुंबईहून निघालेल्या गाडीनं किती अंतर कापलेलं हे काढायचं कसं काढणार हे बघा इथं घेतो मी मुंबई बरोबर इथं घेतो मी जळगाव मुंबईहून सकाळी 7 वाजता एक गाडी निघाली समजा बरोबर ताशी किती वेगाने ताशी वेग किती आहे 50 किलोमीटर मुंबईहून निघालेल्या गाडीचा ताशी वेग किती आहे 50 किलोमीटर 1 तासानंतर म्हणजे 7ला जर मुंबईहून गाडी निघाली तर जळगावहून निघालेली गाडी किती वाजता निघाली 8 वाजता 1 तास उशिरा जळगावहून निघालेल्या गाडीचा वेग किती आहे 60 किलोमीटर ताशी वेग किती आहे 60 किलोमीटर आता दोन्ही गाड्या एकमेकांना भेटणार त्यावेळी मुंबईहून सुटलेल्या गाडीने किती अंतर कापले असेल आता नीट लक्ष द्या एकूण अंतर किती आहे मुंबई ते जळगाव 600 किलोमीटर अंतर आहे दोन्ही मधलं अंतर किती आहे 600 परंतु 1 तास अगोदर मुंबईतली गाडी निघाली म्हणजे ज्यावेळेस जळगावमधली गाडी इथून चालू झाली तोपर्यंत 1 तास मुंबईमधून निघालेल्या गाडीने प्रवास केला होता बघा ज्यावेळेस जळगाववरून गाडी निघाली त्यावेळेस मुंबईमधून निघालेल्या गाडीचा प्रवास किती तासाचा झाला होता 1 तासाचा झाला होता म्हणजे ही गाडी 50 किलोमीटर कुठं सरकली होती जळगावकडे कारण हिचा ताशी वेग किती आहे 50 किलोमीटर आहे म्हणून ही 50 किलोमीटर कुठं सरकली होती जळगावकडं मग ज्यावेळेस इथून गाडी निघाली त्यावेळेस मुंबईकडून निघालेल्या गाडीमधलं आणि जळगावकडून निघालेल्या गाडीमधलं अंतर किती होतं 550 किलोमीटर कसं बघा मुंबईहून गाडी निघाली सकाळी 7 वाजता तिनं अंतर किती पार केलं 50 किलोमीटर पार केलं किती वाजल्या 8 वाजल्या ज्यावेळेस 8 वाजल्या त्यावेळेस जळगावमधून गाडी निघाली मग 8 ज्यावेळेस वाजले होते त्यावेळेस हिनं 50 किलोमीटर अंतर काय केलं होतं पुढं सरकली होती म्हणजे 600 मधलं 50 कमी झालं 8 वाजता साधारण इथं गाडी पोचली बघा मुंबई ते इथं मुंबई हां मुंबईपासून इथपर्यंतचं अंतर किती आहे समजा 50 किलोमीटर आहे तर राहिलेलं अंतर किती राहिलं मग 550 मग त्यावेळेस जळगावची गाडी सुटली आता मला सांगा मुंबईमधून निघालेल्या गाडीने 1 तास प्रवास केला होता म्हणजे 50 किलोमीटरचा प्रवास झाला होता त्यावेळेस जळगावमधून गाडी निघाली आता मुंबईमधून निघालेल्या गाडीमध्ये आणि जळगाववरून निघालेल्या गाडीमध्ये अंतर किती आहे 550 त्यामुळं दोन्ही गाड्यांची भेटायची वेळ जर काढायची म्हणलं तर आपल्याला कितीला भागावं लागणार दोन्ही गाड्यांमध्ये अंतर बाकी आहे 550 किलोमीटर
भागिले दोन्ही गाड्यांचा वेग 50 अधिक 60 किती झालं 550 भागिले 50 अधिक 60 किती झालं 110 शून्याला शून्य कट 11 1 11 11 5 55 म्हणजे निघाल्यापासून किती तासांनी गाडी भेटणार 5 तासांनी कोणती गाडी निघाल्यापासून जळगाव मधली गाडी निघाल्यापासून 5 तासांनी भेटणार बरोबर मग मुंबई मधल्या गाडीचा प्रवास किती झाला ज्यावेळेस दोन्ही गाड्या एकमेकांना भेटणार बघा मुंबईमधून निघाली गाडी किती वाजता 7 वाजता 8 वाजता ती कुठं पोहोचली 50 किलोमीटर पुढे सरकली त्यावेळी 8 वाजता जळगाववरून गाडी निघाली बरोबर दोन्ही गाड्यांमधलं अंतर किती आहे 550 किलोमीटर दोन्ही गाड्या 8च्या पुढे किती तासांनी भेटलेत 5 तासांनी भेटलेत 8च्या पुढे 5 तासांनी परंतु त्याच्या अगोदर मुंबईवरून निघालेल्या गाडीचा 1 तास प्रवास झाला होता मग बघा टोटल मुंबईच्या गाडीचा प्रवास किती झाला पहिला 1 तास आणि नंतर भेटण्यासाठीचा 5 तास असे 6 तास प्रवास झाला कितीच्या वेगाने 50च्या वेगाने 50 गुणिले 6 करा 6 पंचे 30 त्याच्यावरती 1 शून्य मुंबईहून निघालेल्या गाडीचा प्रवास किती झालेला असणार आहे 300 किलोमीटर पर्याय क्रमांक 2 समजलं जायचं पुढं असा अगोदर प्रश्नात काय दिलं हे लक्षात घेत जावा मग प्रॅक्टिसने काय होऊन जाईल तुम्हाला सहज 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 जमत जाईल ह्या गोष्टी आता बघा प्रश्न कसा दिलाय 9 सेकंदात एक गाडी 120 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती आता मला सांगा 9 सेकंदात किती जाते 120 मीटर एका तासामध्ये गाडी किती जाईल बरोबर ताशी वेग विचारलाय म्हणजेच एका तासामध्ये किती अंतर जाईल मग मला सांगा एका तासामध्ये सेकंद किती असतात 3600 सेकंद 9 सेकंदात 120 मीटर तर 3600 सेकंदात किती मीटर मानायचं x मीटर मानायचं आणि म्हणून तिरकस गुणाकार जर केला x बरोबर 3600 गुणिले 120 x ला जी संख्या गुणाकारात आहे 9 तिकडे गेल्यानंतर भागाकारात 9 1 9 9 चौक 36 2 शून्याला 2 शून्य म्हणून x बरोबर 12 चौक किती झालं 48 त्याच्यावरती 1 2 आणि 3 शून्य 48,000 मीटर एका तासात जाणार म्हणजेच किती किलोमीटर जाणार 48 किलोमीटर त्या गाडीचा ताशी वेग किती झाला 48 किलोमीटर समजतंय जायचं पुढं चला लक्ष द्या 15 सेकंदात एक गाडी 300 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती 15 सेकंदात किती मीटर 300 मीटर तर एका तासात किती सेकंद असतात 3600 तर 3600 सेकंदात किती मीटर x मीटर x बरोबर 3600 गुणिले 300 x ची संख्या गुणाकारात तिकडे आल्यानंतर 15 1 15 15 दुने 30 शून्याला शून्य x बरोबर 36 दुने किती झालं 72 वरती 1 2 आणि 3 शून्य ठेवले तर 3600 सेकंदात म्हणजेच एका तासात किती जाणार 72,000 मीटर म्हणजेच 72 किलोमीटर शाबास त्या गाडीचा ताशी वेग किती झाला 72 किलोमीटर समजतंय जायचं पुढं चला बघा 12 सेकंदात एक गाडी 150 मीटर जाते 12 सेकंदात किती जाते 150 मीटर तर तिचा ताशी वेग म्हणजे एका तासात किती जाणार 12 सेकंदात 150 मीटर तर 3600 सेकंदात x म्हणून x बरोबर 3600 गुणिले 150 भागिले 12 12 1 12 12 त्रिक 36 2 शून्याला 2 शून्य x बरोबर 15 त्रिक किती झालं 45 वरती 1 2 आणि 3 शून्य ठेवले 2 आणि 1 किती शून्य ठेवले 3 शून्य ठेवले मग 45,000 मीटर म्हणजेच किती झालं 45 बरोबर म्हणजेच 12 सेकंदात 150 मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती आहे 45 किलोमीटर समजलं चला आता काय करू पुढच्या लेक्चरला अजून थोडेसे वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल बघू चालतंय